दरम्यान धाराशिवमधले उबाटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। ओमराजे निंबाळकरांनी आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा, निंबाळकरांनी राजीनामा देऊन शिंदेंसोबत जावं, कार्यकर्त्यांनी ही भूमिका मांडली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये महत्त्वाचं गाव असलेल्या कसबे तळवडे या ठिकाणी आम्ही ग्रामस्थांशी संवाद साधण्याचा देखील प्रयत्न केलाय। दरम्यान आमचे प्रतिनिधी उदय साबळे पाटील यांनी या ग्रामस्थांशी चर्चा केली आहे, आपण ऐकूया। आपण धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाचं समजल्या जाणाऱ्या कसबे तडवळे या गावामध्ये आहोत आणि हे गाव ओमराजे यांच्या गावापासून अगदी जवळचं गाव आहे, ते म्हणजे कसबे तडवळे। खरं तर ऑपरेशन टायगर मध्ये ओमराजे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आणि आपण या कसबे तडवळे येथील लोकांना काय वाटतं ते जाणून घेणार आहेत। मला सांगा, ओमराजे निंबाळकर जे आहेत ते आता शिंदे शिवसेनेत जाण्याच्या वाटेवरती आहेत का, आणि त्यांनी त्या पक्षात गेल्यानंतर तुमचं काय भावना आहे? तर मी राजे साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि ओमराजे आमचे नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांनी जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे। आमचं मत आहे की ओमदादांनी हा निर्णय पूर्णपणे चुकीचा घेतलेला आहे, पूर्णपणे चुकीचा घेतलेला आहे। ओमदादाची प्रतिमा ह्या भारत देशात, महाराष्ट्रात नाही, पूर्ण भारत देशात अशी आहे की एकनिष्ठ म्हणून ठाकरे गटाशी जोडलेले एकनिष्ठ खासदार, नेते, कार्यकर्ते असं त्यांची प्रतिमा आहे। तर त्यांनी जो निर्णय घेतला तो पूर्ण चुकीचा घेतला। वाशी पर्यंत महागारी आले होते, मला सर्व माहिती आहे। हे मास्तर आहेत ना, त्या गाडीत बसलेले होते। तर विलासराव देशमुखांनी फोन लावला बाळासाहेबांना, महागारी बोलून तिकीट दिलं, म्हणजे तुम्ही विलासराव शिसारा गद्दारी केली। एकीकडे आता विकास कामं व्हायला पाहिजे असं माझ्या नावाखाली नाही, तुम्ही तुमचं फक्त स्वार्थ साधायला लागलात, काही नाही। काय स्वार्थ आहे ओमराजेंचा नेमका शिंदे शिवसेना? काय त्यांना मंत्रिपदाशी काय लालूच दिली असेल, किंवा समजा आम्ही काय तुम्हाला ही देऊ ते देऊ, काय कोटीचे ऑफर दिले असतील, खासदारकीचा राजीनामा द्यायचा आणि जायचं आणि पुन्हा इलेक्शनला उभं राहायचं। मग येतील का? बघू ना पुढची बात, पुढे जनता ठरवलं, आम्ही नाही, जनता ठरवलं, आम्ही ठरवू। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, कसबे तडवळे, धाराशिव।